Okay, our next topic, that is sources of water. In that introduction, water is a vital natural resource which forms the basis of all life. It is one of the marvelous gift to us. About 70% of the human body is water. The bodies of all plants and animals contains water. Okay. आता बघा, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की वॉटर. तर आपण पाण्याशिवाय एक दिवस सुद्धा जीवन इमॅजिन करू शकत नाही, कारण का डेली लाईफमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस पाण्याची गरज असते, बरोबर आहे, उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. मग हे जे रिसोर्सेस आहेत ते लिमिटेड आहेत. ओके, ते कुठं वाढणार नाही आहेत किंवा कमी होणार नाही आहेत. ओके, कमी होतील जर आपण व्यवस्थित नाही त्याचं मॅनेजमेंट केलं, नाही व्यवस्थित यूज केलं तर ते कमी होणार आहेत, पण वाढणार नाही आहेत. ओके, मग त्याच्यासाठी आहे ते रिसोर्सेस आपल्याला मॅनेज करणं गरजेचं आहे. ओके, त्या रिसोर्सेसचं व्यवस्थित मॅनेजमेंट आणि यूज झाला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे हे याच्यामध्ये बघायचं. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं इंट्रोडक्शन बघा. It is one of the marvelous gift to us. About 70% of human body is water. आता जी काही 100% बॉडी आहे ह्युमनची, त्याच्यातलं 70% बॉडी ही फक्त पाण्याने भरलेली. ओके, किंवा पाण्याने बनलेली. किंवा प्रत्येक जे लाईव्ह ह्युमन बिईंग्स आहेत किंवा लाईव्ह प्लांट असतील, ॲनिमल असतील, ते सगळे काय पाण्यावरती निर्भर आहेत आणि प्रत्येकाची बॉडी ही पाण्यापासून बनलेली. ओके, 97% of the water on the earth is salt water. However, only 3% is fresh water. Slightly over 2/3 of this is frozen in glacier and polar ice caps. Okay, आता बघा की आपल्याकडं जे वॉटर अवेलेबल आहे 100%. ओके, त्यातलं 97% हे काय आहे, सॉल्टेड वॉटर आहे, सॉल्ट वॉटर आहे. आणि जे की कुठे आहे, समुद्रामध्ये, बरोबर आहे, ते आपण यूज नाही करू शकत. तर फक्त त्याच्यातलं राहिलेलं किती, 3% वॉटर काय आपल्याला अवेलेबल आहे. कशासाठी, पिण्यासाठी, डोमेस्टिक यूजसाठी, इंडस्ट्रियल पर्पजसाठी किंवा आणखी काही. पण त्या 3% मध्ये पण खूप डिवायडेशन केलेलं आहे, ते आपण बघूया. यू कॅन सी इन दिस बार चार्ट. ओके, डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर ऑन अर्थ. आता बघा, हे टोटल 100% वॉटर आहे. या बार चार्टमध्ये, फर्स्ट बार चार्टमध्ये तुम्ही बघू शकताय 97% वॉटर इज सलाइन वॉटर और ओशिन वॉटर. ओके, जे की समुद्राचं खारं पाणी आहे 97%. आणि राहिलेलं 3% वॉटर हे फक्त फ्रेश वॉटर आहे. आता 3% मध्ये पण त्यांनी डिवाइड केलेलं आहे बघा. 3% मधलं वॉटर जे आहे त्यातलं बघा 68.7% एवढं वॉटर काय आईस कॅप आणि ग्लॅशियर्समध्ये आहे. म्हणजे सगळं जे वॉटर आहे ते काय आहे, बर्फाच्या स्वरूपात आहे. म्हणजे ऑलमोस्ट 70% वॉटर हे बर्फाच्या स्वरूपात आहे. राहिलं किती, 3% मधलं फक्त 30% वॉटर. मग आता परत त्या 30% मध्ये बघा, ग्राउंड वॉटर किती आहे, 30.1%. एवढं हे वॉटर काय आहे, ग्राउंड वॉटर आहे. ते आपण यूज करू शकतोय की बोरवेल, वेल, काही जे आपल्याकडे साधनं असतील ते रिसोर्सेस निर्माण करून आपण त्याच्यामधून एक्स्ट्रॅक्ट करू शकतोय, घेऊ शकतोय, बरोबर आहे. पण जवळजवळ 68.7% वॉटर हे फक्त बर्फाच्या स्वरूपात आहे आणि राहिलेलं 30.1%, 30.1% हे ग्राउंड वॉटर आहे. त्याच्यात पण परत बघा, सरफेस वॉटर किती आहे, फक्त 0.3%. ओके, सरफेस वॉटर कुठलं आहे बघा, ते आपण पुढे बघूया. पण किती, 0.3% फक्त काय सरफेस वॉटर आहे. आणि ऑदर काय बघा, 0.9%. ऑदर म्हणजे काय, जे की हवेमधलं बाष्प असेल किंवा इतर कोणत्या अवस्थेमधलं वॉटर आहे ते काय आहे, 0.9%. ओके, आता लास्ट 0.3% एवढं वॉटर जे आहे ते काय सरफेस वॉटर, जे की आपण यूज करतोय डेली. आता त्याचं पण डिवायडेशन केलेलं आहे बघा. फ्रेश सरफेस वॉटरचं डिवायडेशन 87% हे लेक्समध्ये, आणि ओनली 2% जे आहे ते काय आहे, कशामध्ये, आपल्या रिव्हरमध्ये. ओके, आणि एवढं म्हणजे विचार करा
की 3% मधलं सुद्धा फक्त 0.3% हे आपल्या सरफेसवरती आहे आणि हे आपण यूज करू शकतोय. पण ग्राउंड वॉटर जे आहे, ग्राउंड वॉटर किती आहे? 30.1 म्हणजे 30.1% हे ग्राउंड वॉटर आहे, ते पण आपण यूज करू शकतोय. म्हणजे जवळजवळ फक्त ह्या 3% मधलं 3% वॉटर हे आपण यूज करू शकतो. बाकीचं सगळं वॉटर आपण यूज करू शकत नाही. मग आता ह्या 3% मधलं 30% वॉटरचं कसं कसं मॅनेजमेंट केल्यानंतर आपल्याला ते रिसोर्सेस कायम टिकतील आणि आपल्या पिढीसाठी नाही पण पुढच्या पिढीसाठी सुद्धा ते टिकून राहतील, याचा आपल्याला विचार करायचा आहे. आता बघा, आता ह्या फ्रेश वॉटरचे सोर्सेस बघा, सोर्सेस ऑफ वॉटर इन दॅट surface water and ground water. Okay, two main sources are there. On surface, lakes are there, ponds, streams, rivers, storage reservoirs. Okay, and groundwater, open wells, tube wells, artesian well, springs, infiltration. Okay, these are the sources of water. ओके, आता सरफेस वॉटर जे बघतोय आपण, हे बघा तुम्ही या पिक्चरमध्ये बघू शकता. लेक आहे, पॉन्ड आहे, स्ट्रीम्स आहेत, रिव्हर्स आहेत. ओके, ग्राउंड वॉटर जसं की आपण या वेल प्रमाणे काय करू शकतो, या प्रकारे एक्स्ट्रॅक्ट करू शकतो, घेऊ शकतो. आता याच्यामध्ये ओपन वेल आहे, ट्यूब वेल आहे, आर्टेशियन वेल आहे, इनफिल्ट्रेशन गॅलरीज आहे, जे की पाझर तलाव म्हणतो आपण. आता बघा, हे सोर्सेस आहेत आपल्याला, ग्राउंड आणि सरफेस. आता याचा यूज कसा कसा होतोय बघा. uses of water. First thing, consumptive use, in that irrigation use. Second, partial consumptive use, in that domestic use, industrial use, institutional use, public use or fire demand. आणि लास्ट आहे तो नॉन कन्झम्प्टिव्ह यूज, नेव्हिगेशनल यूज, रिक्रिएशनल यूज, हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर जनरेशन, पोल्युशन कंट्रोल. आता बघा, पहिला आहे तो कन्झम्प्टिव्ह, पार्शल कन्झम्प्टिव्ह अँड नॉन कन्झम्प्टिव्ह. ओके, आता हे कसं दिलेलं आहे बघा. कन्झम्प्टिव्ह म्हणजे काय की पूर्ण वॉटर हे यूज होत आहे, ते परत आपल्याकडे येत नाहीये किंवा ते आपण कलेक्ट करत नाही. म्हणजे पूर्ण आता कुठं ज्यावेळेस आपण शेतीला पाणी देतो, इरिगेशन यूज. ओके, शेतीला पाणी देतो म्हणजे काय होतं की त्याच्यातनं परत कुठलं वॉटर आपण कलेक्ट करतो का? नाही करत. ते पूर्णच्या पूर्ण शेतामध्ये जिरून जातं, बरोबर आहे. मग काही त्याचं बाष्पीभवन होत असेल किंवा ते प्लांटला जात असेल, बरोबर आहे. पण हे पूर्ण कन्झम्पशन होते, म्हणून हे पहिलं कन्झम्प्टिव्ह यूज. आता पार्शल कन्झम्प्टिव्ह यूज, पार्शल कन्झम्प्टिव्ह यूज मध्ये बघा, डोमेस्टिक यूज आहे. डोमेस्टिक यूज मध्ये कुठला की जे आपण दररोज पाणी वापरतो, मग आंघोळीसाठी असेल, पिण्यासाठी असेल किंवा स्वयंपाकासाठी असेल, बऱ्याच पर्पजसाठी आपण पाणी वापरतो. पण आता जे पाणी आपण पितो एवढंच कन्झम्पशन होतं, बरोबर आहे. किंवा जे आपण स्वयंपाकासाठी यूज करतो, आंघोळीसाठी पाणी यूज करतो किंवा फ्लशिंगसाठी यूज करतो किंवा बाकीच्या पर्पजसाठी यूज करतो, ते पाणी काय होतं परत आपण त्याला कलेक्ट करतो, म्हणजे ते बाय ड्रेनेज वाहत जातं आणि ते कुठंतरी आपण वेस्टमधून कलेक्ट करतो आणि परत ते रिसायकल करू शकतो, रियूज करू शकतो, काही करू शकतो. ओके, हे काय झालं पार्शियल कन्झम्प्टिव्ह, म्हणजे थोडंसं पाणी यूज होतं आणि थोडंसं काय होतंय वेस्ट होतं. हे काय झालं पार्शियल. आता नॉन कन्झम्प्टिव्ह, आता नॉन कन्झम्प्टिव्ह म्हणजे काय, ज्याच्यामध्ये पाणी कन्झम्पशन करत नाही कुठल्याही प्रकारे. आता नेव्हिगेशनल यूज आहे पहिला. आता समुद्रामधून आपण प्रत्येक वेळेस काय करतो, जहाजाने किंवा बाकीच्या बोटींनी आपण काय करत असतो, गुड्स आणि मॅन मटेरियल जे आहे ते काय करत असतो, सप्लाय करत असतो, ट्रान्सपोर्ट करत असतो. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे कन्झम्पशन होतंय का? नाही होत. त्याच्यावरून फक्त आपण काय करतो, त्याचा पाण्याचा यूज करून त्याच्यावरून ट्रान्सपोर्टेशन करतो. आता रिक्रिएशनल यूज असेल किंवा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन असेल. आता हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशनमध्ये काय होतं बघा, जे काही डॅमवरती पॉवर प्लांट बसवलेले आहे ते काय करतात, फक्त त्या पाण्याच्या ऊर्जेचा यूज करतात. म्हणजे त्याच्यातून काय करतात, त्या पाण्याच्या स्पीडचा यूज करतात, त्याच्यावरून टर्बाईन फिरवतात, त्या प्रेशरचा यूज करतात आणि त्याच्यामधून काय करतात, इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात. टर्बाईन फिरवल्यानंतर इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, बरोबर आहे. मग ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे पाण्याचं कन्झम्पशन होत नाही. म्हणून
इथं काय दिलेलं आहे, हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर जनरेशन. आता पोल्युशन कंट्रोल असेल किंवा इतर बाकीच्या अशा काही यूज असतील की जिथं पाण्याचं कन्झम्पशन होत नाही. ओके, म्हणून काय म्हणतात, कन्झम्प्टिव्ह, पार्शल कन्झम्प्टिव्ह अँड नॉन कन्झम्प्टिव्ह, या प्रकारचे युजेस आहेत. आता ओव्हर यूज ऑफ वॉटर, आता सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस आपल्याला ओव्हर यूज होतो त्यावेळेस हे जे सोर्सेस आहेत ते हळूहळू संपायला चालू होतं. ओके, त्याचं मिसमॅनेजमेंट होतं, ते आपल्याला टाळायचं आहे. रॅपिड पॉप्युलेशन ग्रोथ अँड इन्क्रीजिंग वॉटर कन्झम्पशन फॉर ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री अँड डोमेस्टिक have strained the world's freshwater resource. Water disputes between the Indian states are increasing as they have to meet the increase in water demand due to overuse of water. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय की पहिलं आपलं पॉप्युलेशन खूप फास्ट ग्रो होत आहे, आणि पॉप्युलेशन ग्रो झालं की त्याच्या डिमांड वाढणार आहे. मग डिमांड वाढले की पहिली गोष्ट काय होते की इरिगेशन पर्पज म्हणजे ॲग्रिकल्चरल लँड वाढणार आहे, म्हणजे आपल्याला शेती मोठ्या प्रमाणात करायला लागणार आहे. दुसरी गोष्ट, इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, आणि इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, डोमेस्टिक यूज वाढणार आहे. एकंदरीत पॉप्युलेशन वाढलं की ह्या सगळ्या डिमांड वाढतात आणि डिमांडनुसार या इंडस्ट्री वाढतात, आणि त्यामुळं काय होतं की या वॉटरचा यूज वाढतो. आणि हा यूज जर वाढला, आपले रिसोर्सेस वाढणार आहेत का? नाही वाढणार, बरोबर. मग रिसोर्सेस वाढत नाहीत पण डिमांड वाढते. रिसोर्सेस वाढत नाहीत पण डिमांड वाढते, आणि डिमांड वाढल्यामुळं काय होतं की आपले रिसोर्सेस तेवढेच आहेत, पाणी तेवढंच मिळणार आहे, त्याच्यापेक्षा कमी होऊ शकतं पण वाढत नाही, बरोबर आहे. मग त्यांनी काय म्हटलंय बघा, वॉटर डिस्प्यूट्स बिटवीन द इंडियन स्टेट्स आर इन्क्रीजिंग ॲज दे हॅव टू मीट द इन्क्रीज इन वॉटर डिमांड ड्यू टू ओव्हर यूज ऑफ वॉटर. ओके, आता हे पॉप्युलेशन ग्रोथ होते आणि त्याच्यामुळं ओव्हर यूज होतं, आणि ओव्हर यूज झाला म्हणजे डिमांड जास्त वाढते, आणि हा डिमांड जास्त झाल्यामुळं काय होतं आहे की जे आपल्या इंडियातले स्टेट आहेत जसं की महाराष्ट्र, कर्नाटका, आता महाराष्ट्रातून बऱ्याच नद्या कर्नाटकामध्ये वाहत जातात. मग महाराष्ट्राने जर तेच पाणी जर कर्नाटकला नाही सोडलं तर दोघांमध्ये डिस्प्यूट होणार, भांडणं होणार. मग हे कशामुळे व्हायला लागलेलं आहे की पॉप्युलेशन इन्क्रीज होते आणि डिमांड वाढते. जर डिमांड नसेल तर कशाला भांडणं होती, बरोबर. म्हणून काय आहे की हे डिमांड कशामुळे वाढते, पॉप्युलेशन ग्रोथमुळं. म्हणजे आपल्याला जे आहे ते रिसोर्सेस त्याचा मॅनेजमेंट व्यवस्थित करणं गरजेचं आहे, तरच हे वॉटर जे आहे ते सध्याच्या पिढीला आणि आपल्या पुढच्या पिढीला हे अवेलेबल राहील. Due to expanding human population, competition for water is growing such that many of the world's aquifers are becoming depleted. This is due to overuse of water. ओके, आता बघा, ह्या वॉटरच्या यूजसाठी चांगली रस्सीखेच चाललेली आहे. म्हणजे काय, प्रत्येकजण म्हणतोय की माझ्या स्टेटला, माझ्यासाठी आणि माझ्या इंडस्ट्रीला किंवा माझ्या भागाला पाणी मिळालं पाहिजे. आणि याच्यामुळं काय होतंय की त्या जे काही रिसोर्सेस आहेत त्याच्यामुळं जे काही पाणी आपल्याला अवेलेबल होते ते जास्तीत जास्त यूज होतं. म्हणजे ग्राउंड वॉटर जे आहे त्याचा जर जास्त यूज झाला तर ते ग्राउंड वॉटर रिफिल झालं तर तिथं आपल्याला सोर्स तसाच राहणार आहे. पण ग्राउंड वॉटरमधून नुसतं पाणीच जर बाहेर काढलं तर काय होणार आहे की तो एक वेळ साठा संपून जाणार आहे. आणि अशामुळं बरेचसे वर्ल्डमधले जे ग्राउंड वॉटर आहेत, ॲक्विफर आहेत, ते पूर्ण संपून चाललेले. ओके, आणि याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता वॉटर कन्झर्वेशन करायचं आहे, त्याचा अपव्यय होऊ द्यायचा नाही. ओके, ते वाचवायचं आहे. ओके, एक्सेसिव्ह अँड अनप्लॅन्ड यूज ऑफ वॉटर has depleted our water resources. Water conservation includes all the policies, strategies and activities made to manage fresh water as a sustainable resource, to protect the water environment and to meet current and future human demand. Hence there is an immediate need for the conservation. Okay, आता काय की हे रिसोर्सेस सगळे संपत चाललेले आहेत आणि हे रिसोर्सेस आपल्याला टिकून ठेवायचे असतील तर त्याचं कन्झर्वेशन करणं गरजेचं आहे, ते वाचवणं गरजेचं आहे. ग्राउंड वॉटर बऱ्याच पद्धतीनं आपण इन्क्रीज करू शकतो, ग्राउंड वॉटर टेबल आपण इन्क्रीज करू शकतो, त्याची क्वांटिटी वाढवू शकतो, बऱ्याच उपायाने आपण काय करू शकतो, हे जे रिसोर्सेस आहेत कन्झर्व करू शकतो, वाचवू शकतो.
ओके, मग त्यासाठी आपल्याला त्याच्यावरती वेगवेगळे उपाय करणं गरजेचं आहे, जसं की रेन वॉटर हार्वेस्टिंग वगैरे. ओके, आता डोमेस्टिक कन्झर्वेशन कसं कसं करू शकतो बघा. पहिली गोष्ट, व्हेरीफाय युअर होम इज लीक फ्री. पहिली गोष्ट काय करायचं आहे की तुमचं घर जे आहे ते लीक फ्री आहे का चेक करायचं आहे, की कुठून पाईपमधून नळामधून पाणी असं निघून जात आहे का, किंवा कुठं लिकेज आहे का, किंवा पाईप फुटलेला आहे का, हे चेक करायचं आहे आणि ते ताबडतोब बंद करायचं आहे. ओके, क्लोज फॉसेट्स वाईल सोपिंग अँड रिन्झिंग क्लोथ्स. ओके, ज्यावेळेस तुम्ही कपडे धुताय, हां, त्याला साबण लावताय किंवा कपडे विसळताय धुताय, त्यावेळेस तो काय करा, नळ बंद करा, जेणेकरून पाणी वाया जाणार नाही. यूज वेस्ट वॉटर इन फ्लश. ज्यावेळेस तुम्ही फ्लशिंग करताय, हां, टॉयलेटला जाताय आणि परत फ्लशिंग करताय, त्यावेळेस काय करायचं आहे की तिथं जास्तीत जास्त वेस्ट वॉटर यूज करायचं आहे. हां, जसं की आपण जे वेस्ट वॉटर आहे ते रिसायकल करून काय करत होतो, रियूज करत होतो. त्या पद्धतीचं जे काही वॉटर आहे ते आपल्याला तिथं यूज करायचं आहे, जेणेकरून फ्रेश वॉटर हे आपल्याला अवेलेबल राहील दुसऱ्या यूजसाठी. ओके, कीप ओव्हरफ्लो वॉल इन द ओव्हर टँक, डोंट ओव्हर वॉटर युअर लोन्स, अवॉइड फ्लशिंग अननेसेसरली, यूज स्प्रिंकलर इरिगेशन इन युअर गार्डन. ओके, आता जे काही तुमचे गार्डन वगैरे आहे तर तिथं फ्लड इरिगेशन न करता, म्हणजे पाठाने पाणी देतो आपण म्हणतो, हां, तर अशा प्रकारचं फ्लड इरिगेशन न करता स्प्रिंकलर वगैरे असतात, हे अशा प्रकारचे स्प्रिंकलर जे आहेत ते काय आहेत की वॉटर कन्झर्वेशन करण्यासाठी मदत करतात. म्हणजे काय करतात की सगळीकडे पाणी पोचवतात पण कमी यूज करतात. ओके, जे काही वॉटर आहे ते कमी यूज करतात. स्प्रिंकलर असेल किंवा ड्रिप इरिगेशन असेल किंवा अशा प्रकारचे जे काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ते यूज करा. अवॉइड फ्लशिंग अननेसेसरीली. आता कित्येक वेळा आपण कसं करतो की टॉयलेटमध्ये गेलो आहे आणि सगळं काम झाल्यानंतर आपण काय करतो, फ्लश करतो, बरोबर आहे. मग ते एकदा फ्लश केलं ठीक आहे, पण काय काय वेळेस उगाच 2-3 वेळा फ्लश करतो, जरी ते व्यवस्थित स्वच्छ झालेलं असेल तरी. मग ते करू नका, अननेसेसरीली पाणी हे वाया घालू नका. एकदा जर फ्लश केलं तर मिनिमम 15 ते 20 लिटर पाणी वाया जातं. ओके, मग अशा प्रकारचं आपल्याला काय करायचं आहे, डोमेस्टिक कन्झर्वेशन करायचं आहे. नेक्स्ट आहे इंडस्ट्रियल कन्झर्वेशन. इन्स्टॉल वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट इन द फॅक्टरी. ओके, जसं की आपण इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट बघितला, की त्याच्यामधून सगळं जे वेस्ट आहे, हां, वेस्ट वॉटर जे आहे त्याच्यावरती आपण बऱ्याच प्रकारच्या ट्रीटमेंट करून त्याला शेवटी आपण व्यवस्थित जे काही वॉटर आहे ते बनवतो, बरोबर आहे. पण ते वॉटर आपण रियूज करायला पाहिजे. ओके, तशा प्रकारचे वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट बसवायला पाहिजेत आणि जेवढं जास्तीत जास्त शक्य आहे तेवढं वॉटर आपण रियूज करायला पाहिजे. नेक्स्ट आहे रियूज कूलिंग वॉटर फॉर गार्डनिंग और इरिगेशन. आता बघा, वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये काय केलं जातं की कूलिंग सिस्टीमसाठी वॉटर यूज केलं जातं. मग हे कूलिंग सिस्टीमसाठी यूज होणार वॉटर हे डायरेक्ट तुम्ही परत काय करा, गार्डनिंग किंवा इरिगेशनसाठी यूज करा, ते वेस्ट करू नका. ओके, डेव्हलप न्यू प्लांट प्रोसेसेस विच रिक्वायर लेस वॉटर. असे प्लांट किंवा अशा प्रोसेसेस डेव्हलप करा जेणेकरून त्या प्रोसेसमध्ये किंवा त्या प्लांटमध्ये कमीत कमी वॉटरची गरज असेल. ओके, रियूज वॉटर वेन इट इज डिस्चार्ज फ्रॉम व्हेरियस प्रोसेसेस. आता जे की वॉटर तुम्ही डिस्चार्ज करताय, ते वॉटर तुम्हाला काय करायचं आहे, रियूज करायचं आहे. कुठल्याही प्रोसेसमधनं बाहेर पडलेलं असू द्या, जसं की कूलिंगमधलं असू द्या किंवा काही केमिकल प्लांट असेल तिथून बाहेर पडलेलं असू द्या किंवा वेगवेगळ्या फॅक्टरीजमधून बाहेर पडलेलं वॉटर असेल तर ते रियूज करायचं आहे. पण रियूज कधी करायचं आहे की त्याच्यावरती प्रोसेस करून ते व्यवस्थित रियूजसाठी योग्य बनवून आपल्याला ते रियूज करायचं आहे. ओके, चेक द इफिशियन्सी ऑफ युअर वॉटर इक्विपमेंट ऑन रेग्युलर बेसिस. आता जे काही तुमच्या इंडस्ट्रीमध्ये जे काही वॉटर इक्विपमेंट तुम्ही यूज करताय त्याचं तुम्हाला काय करायचं आहे, रेग्युलर बेसिसला चेकिंग करायचं आहे. हां, त्याला कुठल्या मेंटेनन्सची गरज आहे का किंवा ते जास्त वॉटर यूज करत आहे का हे बघायचं आहे. कारण का जर त्याला मेंटेनन्सची गरज असेल तर ते वॉटरचा जास्त यूज करणार आहे आणि त्याचा वेस्टेज वाढणार आहे. ओके, मग असं होऊ नये म्हणून तुम्हाला काय करायचं आहे की त्या इक्विपमेंटची इफिशियन्सी चेक करायचं आहे वेळोवेळी आणि त्याला जर मेंटेनन्सची गरज असेल तर मेंटेनन्स करायचं आहे आणि ते व्यवस्थित ठेवायचं आहे, त्याची इफिशियन्सी चेक करायची. ओके,
नेक्स्ट आहे ॲग्रिकल्चरल कन्झर्वेशन. आता पहिलं झालं डोमेस्टिक, दुसरं इंडस्ट्रियल, आता लास्ट आहे ते म्हणजे ॲग्रिकल्चरल कन्झर्वेशन. आता ॲग्रिकल्चरल कन्झर्वेशन कशा प्रकारे करतो बघा. इम्प्रूव्ड मेथड्स ऑफ इरिगेशन लाईक ड्रीप इरिगेशन अँड स्प्रिंकलर इरिगेशन मस्ट बी युज्ड. जसं की आता मी मागाशी गार्डनिंगसाठी जे यूज केलं, त्या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे की इरिगेशन जे तुम्ही करताय त्याच्यामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज करायचं आहे. जी कन्व्हेन्शनल जे फ्लडिंग मेथड आपण यूज करत होतो ती काय करायची आहे तुम्हाला टाळायची. आता फ्लड इरिगेशन म्हणजे काय, कोण सांगेल फ्लड इरिगेशन म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय फ्लड इरिगेशन? यस, एनीवन? ओके, ठीक आहे. फ्लड इरिगेशन म्हणजे काय, तर जे आपण पाठाने पाणी सोडतो, जे मोकळं आपण पाणी सोडतो त्याला आपण काय म्हणतो, फ्लड इरिगेशन. आणि अशा प्रकारचं जे आपण इरिगेशन करतो त्यामुळं काय होतं, बरंच पाणी वेस्ट जाते. हे पाणी वेस्ट जाऊ नये म्हणून तुम्हाला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरायची आहेत. कुठल्या कुठल्या, ड्रीप इरिगेशन असेल किंवा स्प्रिंकलर इरिगेशन असेल. ओके. अवॉइडिंग एक्सेस इरिगेशन, रिड्युसिंग लॉसेस फ्रॉम कॅनॉल्स. आता बघा, आता कॅनॉलला पाणी आले की बरेचसे शेतकरी काय करतात की आहे पाणी म्हणल्यावर द्या कितीही पाणी. ओके, जरी त्या प्लांटची किंवा त्या शेताची गरज जरी भागलेली असली आणि कॅनॉलला जर पाणी चालू असेल तर ते उगाच शेतीमध्ये सोडून देतात. मग असं न करता, म्हणजे एक्सेस इरिगेशन न करता आपल्याला काय करायचं आहे, जे काही वॉटर गरजेचं आहे तेवढंच त्या प्लांटला द्यायचं आहे किंवा शेतामध्ये सोडायचं आहे. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, रिड्युसिंग लॉसेस फ्रॉम कॅनॉल्स. आता बरेचसे कॅनॉल आपल्या मेंटेनन्सची गरज असते, की त्याच्यातून पाणी पाझरून जातं किंवा पाण्याचा अपव्यय होतो, कुठं फुटलेला असतो, तिथून पाणी उगच वाया चाललेलं असतं. तर अशा प्रकारचे जे लॉसेस आहेत ते रिड्यूस करायचे. ओके. नेक्स्ट आहे बाय कन्स्ट्रक्टिंग स्ट्रक्चर लाईक चेक डॅम्स, खेत तलावडी, पुला, गली प्लंगिंग. ओके, प्लगिंग. तर चेक डॅम्स वगैरे आपण बनवून काय करायचं आहे की त्या त्या लेवलला आपल्याला चेक करायचं आहे की पाणी आपल्याला अवेलेबल किती आहे आणि आपण त्याचा यूज कसा केला पाहिजे. ओके. शेतीमध्ये कुठल्या प्रकारे आपण वाचवू शकतो पाणी, पहिली गोष्ट इरिगेशनची मेथड बदलून, म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज करायचं आपल्याला, ड्रीप इरिगेशन, किंवा दुसरी गोष्ट काय करायचे, स्प्रिंकलर. व्हेरी गुड, स्प्रिंकलर इरिगेशन करायचं आहे. परत कन्व्हेन्शनल फडिंग मेथड जी आहे ती पूर्ण अवॉइड करायचे. नेक्स्ट, एक्सेस इरिगेशन करायचं नाही आहे. ओके. आणि कॅनॉल लॉसेस जे आहेत ते पूर्ण अवॉइड करायचे. ओके. नेक्स्ट, रेन वॉटर हार्वेस्टिंग. ओके. आता रेन वॉटर हार्वेस्टिंग बघा, रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये आपण काय काय करू शकतो, कसं कसं करू शकतो हे तुम्ही आतापर्यंत बघितलेलं आहे. आय थिंक तुम्हाला कुठल्या स्टँडर्डला होतं हे रेन वॉटर हार्वेस्टिंग, कधी होतं हे ऐकलंय सगळ्यांनी, रेन वॉटर हार्वेस्टिंग? येस सर. ओके, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. आय थिंक बऱ्याच जणांनी यूज पण केला असेल. केलाय? नसेल केला तर आता इथून पुढं करायला चालू करा, कारण का इथून पुढं आपल्याला पाण्याची खूप कमतरता भासणार आहे आणि आपल्याला अशा प्रकारच्या नवीन टेक्नॉलॉजी यूज करायच्या आहेत. जे अवेलेबल रिसोर्सेस आहेत त्याचा योग्य वापर करायचा आहे. ओके. याच्यामध्ये आपण काय करतो की जे आपले कुठल्याही प्रकारची बिल्डिंग असेल, डोमेस्टिक असेल, इंडस्ट्रियल असेल, कुठल्याही प्रकारची बिल्डिंग असेल, जिथं आपल्या बिल्डिंगवरती पाऊस पडतोय, जिथं छतावरती पाऊस पडतोय तिथं जर पाणी कलेक्ट होत असेल तर ते वॉटर आपल्याला व्यवस्थित कलेक्ट करायचं आहे आणि ते वॉटर कलेक्ट केल्यानंतर आपल्याला एका टँकमध्ये साठवायचं. ओके, ही पहिली प्रोसिजर. ओके. मग हे जे वॉटर आहे, हे पावसाचं पाणी आपल्याला साठवायचं आहे आणि या पाण्याचा यूज आपण वेगवेगळ्या पर्पजसाठी करू शकतो.
कुठल्याही पर्पजसाठी करू शकतो. गार्डनिंगसाठी करू शकतो, कार वॉशसाठी करू शकतो, टॉयलेटसाठी करू शकतो. अनेक पर्पजसाठी आपण ह्या पाण्याचा यूज करू शकतो. बरोबर आहे. पण याच्यामध्ये काय महत्त्वाचं, की जे काही वॉटर आहे ते आपल्याला कलेक्ट करून व्यवस्थित स्टोअर करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मग याच्यामध्ये कशा प्रकारे स्टोअर करू शकतो बघा, या पिक्चरमध्ये बघू शकताय. दिस इज अ रेन वॉटर हार्वेस्टिंग. जे काही छतावरती पडलेलं पाणी आहे ते आपल्याला कलेक्ट करून एका टँकमध्ये स्टोअर करायचं आहे. आता हे वॉटर तुम्ही तुमच्या बोरवेलमध्ये पण सोडू शकता. जर हे वॉटर तुम्ही बोरवेलमध्ये सोडलं तर काय होणार आहे, की तुमची ग्राउंड वॉटर कॅपॅसिटी वाढणार आहे. ओके, म्हणजे तुमचं वॉटर टेबल, ग्राउंड वॉटर टेबल हे काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. तिथली वॉटरची क्वांटिटी वाढणार आहे. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचं आहे आणि हे स्टोअर केलेलं वॉटर वेगवेगळ्या पर्पजसाठी यूज करायचं आहे. ओके, समजलं सगळ्यांना इथंपर्यंत? Yes, sir. ओके. थोडंसं इंट्रोडक्शन लिहून घ्या. और यस, और Yes, sir. नेक्स्ट.
और Four, sir. okay, this is एक the bar मिनट chart. एक मिनट एक मिनट Sir, last sir. Okay, ठीक है. और यस Yes, sir. okay. This is sources of water, surface water and groundwater. और यस सर okay, uses of water. You just write down uses of water.
or No, sir. okay, simultaneously give me attendance. I will check your roll numbers. Whatever absent roll numbers, I will call that roll number. Roll number 11, 14, 15. Roll number 23. Roll number 28. Roll number 35. Roll number 45. Roll number 54. Okay, once again, please check it. Roll number 11, 14, 15, 28, 35, 45, 54. These are the absent students' roll number. Or all of you? Over? Yes, sir. Okay. Next, write down overuse.
Over, sir. Okay. Conservation of water. Then write down domestic consumption, industrial consumption, and irrigation consumption. Conservation of water. Conservation of water. Please write down. Be fast. Your time is over. Over, sir. Okay. Domestic conservation, industrial conservation, and irrigation conservation. How to conserve water by domestic, irrigation, and industrial. This is very important. Be fast. Over, sir. Good. Next, industrial. Or
Over? Yes, sir. Okay. So this is agricultural conservation. Please make it screenshot of this and write down later on. Our time is over. Shall we stop here? सर 1 मिनिट मागची स्लाइड दाखवता का? Okay. झालं? येस सर झालं. सर Yes. ISC सेकंड साठी हे सेकंड टॉपिक असणार का? Yes, definitely. Okay, shall we stop here? Okay, thank you.